गाव जिल्हा परिषद गटामध्ये आता आपण पारोंडे गावामध्ये आहोत. पारोंडे बुचकेवाडी हे आशाताई बुचके यांचं गाव, परंतु या गावात सुद्धा शिवसेनेचा टेबल लागलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचा टेबल लागलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचाही टेबल लागलेला आहे. सगळेच कार्यकर्ते एकमेकाचे मित्र सोयरेदारी असल्यामुळे वातावरण अतिशय शांत आहे. आता इथं जे कार्यकर्ते आहेत हे सगळे कार्यकर्ते संतोष चव्हाण यांचे आहेत. तर जाणून घ्यावं, थोडी सामसूम दिसते पण कदाचित मतदारांचा आतून कार्यक्रम सुरू असेल. हो, काय परिस्थिती की एकूण आत्ता एक आमच्याकडं 40% झालेलं आहे वोटिंग आणि प्लस गावामध्ये एक लग्नाचा पण प्रोग्राम आहे आणि शेतीची पण हे आहेत कामे. लोक सकाळच्या बारी कामेवर कोण 40%पैकी तुमच्या वाट्याला किती येतील? आता आमच्या वाटेला आता आम्ही आमचा हा विजयाचा गुलाल आम्ही 9 तारखेला हा आमचाच असणार. ही काय त्याचं कारण आहे दादावरचं प्रेम आणि एक चेंज म्हणून आणि एक विकासाची वाट. आणि आता 2027ला एक सिंहस्थ पर्वणी पण आहे आमच्याकडं आणि शिंदे साहेबांनी पण आमच्याकडं म्हणजे घोषणा पण केलेली चांगल्यापैकी आणि गावकऱ्यांचा कल हा दादांच्याच मागे, संतोष दादांच्या मागे हे 100%. आशाताई बुचके 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिल्या, त्यांना कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. नाही आहे पण शेवटी हा बदल पण महत्त्वाचा असतो आणि हा झालाच पाहिजे. हे 100% बदल फक्त जिल्हा परिषदेत झाला पाहिजे का 29ला विधानसभेला पण झाला पाहिजे? नाही 29ला आता हे ॲक्च्युली 2 वेळेस आहे ना चान्स पण मिळाला आहे ताईंना, त्यामुळं आता 4 वेळा मिळाला. हो 4 आणि आमदारकीला पण 2 वेळेस मिळालेला चान्स. नाही, बदल झाला पाहिजे तुम्ही जे म्हणाले, मग 2029ला विधानसभेला पण बदल झाला पाहिजे? नाही झेडपी मध्ये फक्त झेडपी मध्ये. हो विधानसभेला नको? नाही शेवटी सरकार तिथं काम बोलतं. हा इंजिन पाहिजे ना, डबल इंजिन सरकार आहे ना. मान्य आहे, पण इथं झेडपीला बदल झाला पाहिजे आणि विधानसभेला मात्र पुन्हा शरदत्तच आमदार पाहिजे. हा ते म्हणजे स्टेप बाय स्टेप आहे ना आमचं तसंच. आणि आता यानंतर आम्ही ग्रामपंचायत पण आम्ही वाटचाल करणार शिवसेनेची, हे 100%. अच्छा, हरकत नाही. युवा कार्यकर्ते आहेत. संतोष चव्हाणांना या गावातून मतदान जास्त होईल अशा प्रकारचा त्यांचा दावा आहे. आता इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा टेबल लागलेला आहे. पाठीमागं महिला कार्यकर्त्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आशाताई बुचके यांचे एकेकाळचे फॅन राहिलेले साहेब आता आपल्यासोबत आहेत. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहेत आणि गुलाब पारखे यांचा प्रचार ते अगदी मनापासून करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा त्यांच्यासोबत आहे. साहेब, काय माहोल राहील तुमच्या या पारोंडे गावामध्ये? हे गाव बुचकेवाडी आशाताईंचं होम पिच आहे. हे गाव बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्यामध्ये काही खोट नाही आहे, परंतु इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत. त्यांनी कधीही पक्ष सोडलेला नाही आहे आणि पक्षाचं काम करतायत ते 100%. पण तुम्ही आशाताईंचे पण फॅन राहिलेले आहेत. आता विरोधात काम करावं लागतं पक्षनिष्ठा म्हणून. नाही मी नाही विरोधात काम करत, मी माझ्या पक्षाचं काम करतो. आशाताईंचे तुम्ही फॅन राहिलेले आहेत ना? हा बरोबर. आशाताईंच्या विरोधात काम करावं लागतं. नाही त्यावेळेला आशाताईंना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यावेळचा शिवसेना पक्ष, या पक्षामध्ये आम्ही आणलं होतं. त्यांचा मनापासून काम केलं, प्रचार केला, निवडून आणलं. आता ते पक्ष म्हणून मग आता मला सांगा, 2 शिवसेना झाल्या. ते समोरची पोरं म्हणतात जिल्हा परिषदेला नवीन चेहरा दिला पाहिजे आणि विधानसभेला मात्र चेहरा नाही बदलला पाहिजे. अशा ड्युअल भूमिका कशी? नाही आमची भूमिका हीच आहे, कळलं का? आमची भूमिका, आमचा उमेदवार विकासाचा विजन घेऊन आलेले आहेत आणि विकासाला मत मिळेल हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, काय परिस्थिती आहे? नाही, आम्हाला उलट चांगला आनंद आहे. जमेची बाजू आहे आमची, त्यामुळे आम्ही शुअर आहोत, खात्रीने सांगतो की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सांगतायत गुलाल आम्हीच उधळणार. नाही, ते 9 तारखेला बघूया ना इथे कोण गुलाल उधळते. ते गुलाल आम्हीच उधळणार, बघा तुम्ही. काय परिस्थिती आहे? नक्की शेठ बोलतात ते बरोबरच आहे. शेठ काय बोलले मला नाही ऐकलं, तुमचं मत सांगा. गुलाब शेठ पारखे. अच्छा, गुलाब शेठ पारखेंचा गुलाल. आता काय परिस्थिती आहे? गुलाब शेठ पारखे तर आपण महिलांशी बोलूया. महिलांचा नेमका कल काय आहे
मावशी काय चाललंय? ठीक चालले. काय नाव तुमचं? कालिंदाबाई जाधव. काय परिस्थिती निवडणुकीमध्ये? आशाताई बुचके, गुलाब पारखे की संतोष चव्हाण? मशाल 100% निवडून येणार, तो आनंद आम्ही घेणार, हीच अपेक्षा आमची. मशाल 100%. 100%. ताई काय परिस्थिती राहील? गुलाबशेठ पारखे मशाल. ताई काय हो? गुलाबशेठ पारखे हे म्हणले म्हणून 100% नाही. आम्ही पहिल्यापासून त्यांच्याबरोबर सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये आहे. गुलाबशेठ पारखे विजयी होणार आणि 100%. विकी भाऊचा सगळा तरुण वर्ग 8-9 वर्ष मतदारसंघामध्ये फिरलेली त्यांची कामं, सर्वांचा वाढता प्रतिसाद त्यांना 100%. तुमचं गाव कुठलं? पारुंडे. आता पारुंडे बुचकेवाडी हे आशाताईंचं गाव आहे. होम पिच आहे, म्हणजे स्वतःचं बालेकिल्ला, स्वतःचं घर, स्वतःचं गाव. आशाताईंचं काम पण खूप चांगलं राहिलेलं आहे. लोक आशाताईंना का नाकारणार आणि गुलाब शेठलाच का स्वीकारणार? नाही आहे, आशाताईंचं पण काम चांगलं आहे आमच्या मतदारसंघामध्ये. पहिल्यापासून आशाताई जेव्हा शिवसेनेत होत्या तेव्हा आम्ही पण त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. पक्षामुळे घोटाळा होतो. पक्ष म्हणून आम्ही आता गुलाबशेठ पारखे यांच्याबरोबरच. तर गुलाब शेठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असते मग? नाही, आम्ही नसतो गेलो. आम्ही आमच्या पक्षाबरोबर, आमच्या आदर्श मनोज शेठ पुंडे त्यांच्याबरोबरच आम्ही नेहमी असणार. मनोज भाऊ सांगतात तसं. हो हो हो. आपण या पारुंडे गावामध्ये पाहतो. या पारुंडे गावामध्ये एक निश्चित आहे, कार्यकर्त्यांमध्ये चांगला एकोप आहे. शेवटी जो निवडून यायचा तो येईल, परंतु आशाताई बुचके असतील, गुलाब पारखे असतील, संतोष चव्हाण असतील, यांना मानणारा वर्ग आहे. संतोष चव्हाणसुद्धा मितभाषी आहे. आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासाची कामं केलेली आहेत. गुलाब पारखे म्हणजे एक साधा माणूस आहे. कोणाच्याही जखमेवर बांधला तरी जखम चालणार नाही असं त्यांचं काम राहिलेलं आहे. विकी पारखे यांनी युवकांचा मोठा संच बांधलेला आहे. आणि आशाताई बुचके यांच्याबद्दल तर काय बोलण्याचं वेगळी गरज नाही. 24 कॅरेट सोनं आहे. आता मतदारांनो, अला निवडून द्यायचं का बला निवडून द्यायचं तुमचा अधिकार आहे, परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडा आणि 100% मतदान कसं होईल याबाबतची काळजी घ्या. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पारुंडे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.